दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत देखील नसतील. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आई वडिलांची ही काही कर्मे असतात जे मुलांचं आयुष्य बर्बाद करतात. हो, आई वडिलांच्या वागण्याचा मुलांच्या जीवनावर होणारा परिणाम. मित्रांनो, कधी असा विचार केलाय का की तुम्ही खूप मेहनत करताय, रात्रंदिवस रक्ताचं पाणी करताय, प्रामाणिकपणे जगताय, कोणाचंही वाईट चिंतित नाही, तरी पण तुमच्या आयुष्यात दुःख संपायचं नाव घेत नाही. तुमच्या पोटच्या मुलांच्या आयुष्यात सतत अडचणी का येत आहेत, त्यांचं लग्न ठरता ठरता का मोडतंय, त्यांना मिळालेलं यश हातातून वाळूसारखं का निसटतंय. सावधान, गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा काही रहस्याचा उलगडा केला आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गरुड पुराण सांगतं की केवळ आपलीच कर्म आपल्याला भोगावी लागतात असं नाही, तर कधीकधी आपल्या आईवडिलांच्या कर्माची फळं, त्यांचे शाप आणि त्यांचे दोष देखील आपल्याला वारसाला भोगावे लागतात. हो, हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील, तुम्हाला धक्का बसेल, पण हेच कडू सत्य आहे, अंतिम सत्य आहे. आजचा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याचा आरसा आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची मुलं सुखी व्हावीत, त्यांच्या आयुष्यात फक्त फुलांचाच वर्षाव व्हावा, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण पाहणार आहोत आईवडिलांच्या अशा चुका ज्यांच्यामुळे त्यांच्या 7 पिढ्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अनेक जण विचारतात, आम्ही तर रोज देवाची पूजा करतो, उपवास करतो, मग आमच्याच घरात सतत आजारपण का? माझ्या मुलाला एवढं शिकूनही नोकरी का मिळत नाही? आमच्या घरात साध्या थोड्याशा कारणावरून महाभारत का होतं? मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील संकटाकडे पाहतो ना, तेव्हा आपण फक्त आपल्या चालू जन्मातील आणि स्वतःच्या कर्माचा विचार करतो. पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण ज्या रक्ताचे आहोत, ज्या कुळात आपण देह धारण केलेला आहे, त्या आईवडिलांच्या आणि पूर्वजांची कर्मे आपल्या नशिबाच्या दोरीला अदृश्यपणे बांधलेली असतात. जसं आपल्याला आईवडिलांची मालमत्ता मिळते ना, तसेच त्या मालमत्तेसोबत आलेलं पुण्य किंवा पापसुद्धा आपल्याला स्वीकारावंच लागतं. आज आपण गरुड पुराणाच्या पानापानातून त्या गूढ श्लोकांमधून हे शोधणार आहोत की पालकांचे कोणते गुण मुलांना राजा बनवतात आणि कोणते दोष राजाचा रंक देखील बनवतात. हा व्हिडिओ बनवताना माझं स्वतःचं मन भरून आले, डोळे ओलावलेत, कारण यात अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, गरुड पुराणात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला सांगतात की अधर्माने मिळवलेलं धन हे 10 वर्षांपर्यंत टिकतं, पण 11व्या वर्षी ते मुळासकट नष्ट होतं. जर पालकांनी कोणाला फसवून, लाच घेऊन, गरिबांना हक्क मारून किंवा रक्ताचे नाते विसरून संपत्ती जमा केली असेल, तर ती संपत्ती त्यांच्या मुलांच्या आयुष्यात विष बनून येते. विचार करा, तुम्ही खूप कष्ट करून एक महाल उभा केला, पण त्या महालाच्या विटा जर कोणाच्या तरी रडण्याने भिजलेल्या असतील, तर तो महाल तुमच्या मुलाला कधीच शांत झोप देऊ शकणार नाही. अधर्माचा पैसा हा वाळवीसारखा असतो, तो वरून चमकतो, पण तो तुमच्या मुलांच्या आरोग्याला, त्यांच्या बुद्धीला आणि त्यांच्या नशिबाला आतून पोखरून काढतो. तुम्ही तुमच्या मुलासाठी बँकेत करोडो रुपये ठेवले असतील, पण जर त्या पैशांच्या मागे कोणाची तरी तळतळाट असेल ना, तर तोच पैसा तुमच्या मुलाच्या दवाखान्यात, कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात किंवा व्यसनामध्ये खर्च होईल. तो पैसा टिकणार नाही, उलट तो जाताना तुमच्या मुलाचं सुखही घेऊन जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की भूतकाळात तुमच्याकडून किंवा तुमच्या वडिलांकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर त्याचे प्रायचित्त करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नातील किमान 1% हिस्सा गुप्तदान म्हणून द्या. दर शनिवारी गरिबांना, अनाथ मुलांना मनापासून अन्नदान करा. कर्माचा हा जुना हिशोब चुकता करण्याचा हा एकच मार्ग आहे. लक्षात ठेवा, दान हे पापे जाळून टाकते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक संकेत म्हणजे कुलधर्म आणि कुळाचार विसरणं. गरुड पुराणानुसार जे पालक आपल्या कुलदेवतेची पूजा विसरतात, पण घरातील जुन्या परंपरा मोडीत काढतात किंवा आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण करत नाहीत, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात पितृदोष नावाचे मोठे वादळ येते. मित्रांनो, झाड कितीही मोठं असलं तरी जर त्याचं मूळ सुकलेलं असेल ना, तर त्या झाडाला फळं कशी लागणार आणि लागलीच तर ती गोड कशी असणार? आपले पूर्वज हे आपली मुळे आहेत. जर आई वडील भक्तीपासून दूर असतील, तर घरात देवाची आठवण काढली जात नसेल, तर मुलांच्या मनात अशांतता आणि वैफल्य निर्माण होतं. आजकाल आपण पाहतो, मुलं खूप शिकतात पण आईवडिलांना मान देत नाहीत, कारण
त्या घरात संस्काराची ती भक्तीची ज्योतच विझलेली असते. कुलदेवतेचा कोप म्हणजेच आयुष्यात पावलोपावली येणारे अडथळे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर मुलांच्या हाताने देवासमोर दिवा लावायला लावा. त्यांना सांगा की हे आपले कुलदैवत आहेत. वर्षातून एकदा न चुकता आपल्या कुलदेवतेच्या गावी दर्शनाला जा. पितृपक्षात पितरांचे स्मरण करा. कुलधर्माचे पालन केल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेत सात्विकता येते आणि त्यांच्यावरील वाईट शक्तींचा प्रभाव कमी देखील होतो. 3. गरुड पुराणात अन्नाला ब्रह्म मानलं आहे. तुम्ही कोणत्या मानसिकतेने अन्न शिजवता आणि ते अन्न कोणत्या पैशातून आलेले आहे याचा थेट परिणाम तुमच्या मुलांच्या रक्तावर, त्यांच्या विचारांवर होतो. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसतं, ते विचारांची निर्मिती करतं. जर घरात सतत भांडणे होत असतील, आई रडत असेल, स्वयंपाक करत असेल, तर त्या अन्नासोबत नकारात्मक ऊर्जा मुलांच्या पोटात जाते. शास्त्र सांगतं, जसे अन्न तसे मन. जर आईच्या डोळ्यातील पाणी जेवणात पडलं असेल तर ते जेवण मुलांच्या शरीरात गेल्यावर रोग निर्माणच करतं. घरात सतत आजारपण असण्याचं हे एक मुख्य कारण असू शकतं. कधी शांतपणे विचार केलाय का की तुमच्या मुलाला एवढा राग का येतो? तो प्रत्येक गोष्टीवर चिडचिड का करतो? तो तुमच्याशी उलट का बोलतो? कदाचित त्याच्या पोटात जाणाऱ्या अन्नामध्ये तुमची अस्वस्थता, तुमचा क्रोध आणि तुमची भीती मिसळलेली आहे. आईच्या मायेने बनवलेलं जेवण अमृतासारखं असतं, पण रागाच्या भरात बनवलेलं जेवण हलाहल विष बनतं. अन्न शिजवताना कधी गप्पा मारू नका किंवा टी व्ही बघू नका. त्याऐवजी मनातल्या मनात राम राम, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. भोजन तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवा आणि मगच मुलांना द्या. यामुळे अन्नातील सर्व नकारात्मक नष्ट होते आणि ते अन्न प्रसाद बनतं. अनेकदा आपण आपल्या स्वार्थासाठी किंवा केवळ मजेसाठी मुक्या प्राण्यांना त्रास देतो. गरुड पुराणानुसार प्राण्यांची हत्या करणं किंवा त्यांना छळणं हे महापाप आहे आणि याचे फळ थेट पुढच्या पिढीला भोगावंच लागतं. निसर्गातील प्रत्येक जीवाला ईश्वराचा अंश असतो. एखाद्या गाईला लाथ मारून किंवा एखाद्या कुत्र्याला दगड मारून जर तुम्ही पुढे जात असाल ना, तर लक्षात ठेवा, त्या जीवाचे जे आर्द्र निश्वास बाहेर पडतात ना, ते तुमच्या मुलांच्या प्रगतीत अडथळे आणतात. जेव्हा तुमची मुलं परीक्षेला जातात किंवा नोकरीला, इंटरव्ह्यूला जातात, तेव्हा तुमच्या हाताने पिळा दिलेला तो मुका प्राणी यमराजाच्या दरबारात साक्ष देत असतो. घराबाहेर आलेला भिक्षुक किंवा एखादा भुकेलेला प्राणी जर तुमच्या दारातून उपाशी गेला ना, तर त्या घराची लक्ष्मीसुद्धा त्याच्यासोबत निघून जाते. तुम्हालाही असं वाटते का की तुमच्याकडे सगळं असूनही घरात समाधान नाही? पैसा आहे, घर आहे, सुख आहे, सुख नाही आहे, कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटतंय ना? कदाचित कोण्या एका मुक्या जीवाचे डोळे तुमच्या न्यायाने याचना करत असतील. त्यांचा तळतळा तुमच्या मुलांच्या सुखाच्या आड येत असेल. एक नियम करा. तुमच्या घरात पहिली पोळी ही गायीसाठी असेल. शक्य असल्यास मुंग्यांना साखर, पीठ टाका. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवा. 21 दिवस हा नियम सलग पाळून बघा. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील जुने अडथळे कसे दूर होतील हे तुम्हाला स्वतःला देखील अनुभवायला मिळेल. ज्या पालकांनी आपल्या आयुष्यात कधीतरी स्वार्थासाठी कोणाची फसवणूक केली असेल ना, कोणाची मालमत्ता हडपली असेल किंवा न्यायालयात खोटी साक्ष देऊन एखाद्या निष्पापाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, त्यांच्या कर्माचा भीषण फटका त्यांच्या मुलांच्या वैवाहिक आयुष्याला बसतो. कर्माचे चक्र हे अतिशय सूक्ष्म आहे. जर तुम्ही एखाद्याच्या मुलाचे हक्क हिरावून घेतले असतील तर ईश्वर तुमच्या मुलांच्या नशिबातला आनंद कमी करतो. गरुड पुराण सांगतं की खोट्या साक्ष देणाऱ्या व्यक्तीला नरकात स्थान मिळतं आणि त्याच्या पिढ्यांना पृथ्वीवर दुःख भोगावं लागतं. तुमच्या एका खोट्या बोलण्यामुळे जर कोणाचं घर उधळत असेल तर तुमच्या मुलांच्या संसारात कधीच शांतता नांदणार नाही. जर तुम्ही कोणाचे नुकसान केलं असेल, ती व्यक्ती जिवंत असेल तर शक्य असल्यास तिची माफी मागा किंवा तिचे नुकसान भरून द्या. जर ते शक्यच नसेल तर त्या व्यक्तीच्या नावाने एखाद्या अनाथाश्रमात किंवा मंदिरात मदत करा. दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करा आणि कळकळीने माफी मागा. मित्रांनो, गरुड पुराणातील सर्वात भीषण आणि कठोर शिक्षेपैकी एक म्हणजे अनैतिक संबंधांचे पाप. ज्या पालकांचे चारित्र्य शुद्ध नसतं त्यांच्या मुलांना समाजात केवळ अपमानाचाच सामना करावा लागत नाही, तर त्यांची मुलेसुद्धा कुमार्गालाच लागतात किंवा व्यसनाधीन होतात. चारित्र्य हे कोणत्याही घराचा पाया असतो. जर पाया सडलेला असेल तर त्यावर उभी राहणारी मुलांच्या भविष्याची इमारत कशी टिकणार? आईवडिलांच्या गुप्त पापांची फळे मुलांना व्याधींच्या रूपात किंवा मानसिक आजारांच्या रूपात भोगावीच लागतात. मुलांचे संस्कार हे पालकांच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नसाल तर तुमची मुलं जगाशी प्रामाणिक कशी राहतील? दररोज सकाळी किमान 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. हा मंत्र बुद्धी आणि विचारांचा शुद्ध करतो.
दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. वाईट संगतीपासून स्वतःला आणि मुलांना दूर ठेवा. मनात येणारे वाईट विचार देवाच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो, ज्या घरात फक्त मी आणि माझं कुटुंब एवढाच विचार केला जातो तिथे कधीच कोणाला मदत केली जात नाही. त्या घरातील मुलं अत्यंत स्वार्थी, एकाकी आणि कटू निघतात. गरुड पुराणानुसार दानामुळे केवळ पैसा शुद्ध होत नाही तर कर्माचा कचराही साफ होतो. जर तुम्ही या समाजाकडून फक्त घेतच राहिलात आणि परत काहीच दिलं नाही तर निसर्ग वसुली करायला लागतो. मग ती वसुली आजारपण, अपघात किंवा नुकसानाच्या रूपात होते. पालकांनी आपल्या हाताने पुण्य कमावले असेल तर ते पुण्य मुलांच्या डोक्यावर छत्रीसारखं काम करतं. जेव्हा एखादं संकट मुलांवर येतं ना तेव्हा पालकांनी केलेलं दान त्यांच्या आड येतं आणि त्यांना वाचवतं. दर महिन्याला आपल्या कमाईतील एक छोटासा हिस्सा समाजकार्यासाठी किंवा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करा. मुलांच्या वाढदिवसाला केक कापण्यापेक्षा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा किंवा गरिबांना कपडे वाटा. ही संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरेल. मित्रांनो, हे सगळं ऐकून मनावर दडपण घेऊ नका. गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्याला जाग करण्यासाठी आहे. आई वडील हे मुलांचे पहिले चालते बोलते देव असतात. तुमच्या हातातून घडलेलं प्रत्येक छोटं चांगलं कर्म तुमच्या मुलांच्या आयुष्याभोवती एक अभेद्य सुरक्षा कवच बनतं. तुम्ही जेव्हा पहाटे उठून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसताना, डोळे मिटून स्वामी समर्थ जप करताना, तेव्हा त्या प्रार्थनेची कंपने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील येणारी वादळे शांत करत असतात. तुमच्या डोळ्यातलं भक्तीचं पाणी त्याच्या नशिबावरचे काळे डाग पुसून टाकत असतात. तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं नाही आहे, ते तुमच्या पूर्वजांच्या कष्टाचं फळ आहे आणि तुमच्या मुलांच्या आयुष्याचं बियाणं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कळत नकळत काही चुका झाल्या आहेत तर देवाची दया अथांग आहे. पश्चाताप हाच मोठा धर्म आहे. आजच संकल्प करा की इथून पुढे माझं प्रत्येक पाऊल सत्याचं असेल, माझ्या वाणीत गोडवा असेल आणि माझ्या प्रत्येक कर्मात दुसऱ्याचं कल्याण असेल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक व्हिडिओ नाही तर ते आपल्या आयुष्याचं सार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.